तसंच एक किल्ला, आजपर्यंत बरेच किल्ले असे असतात की त्यांची कुठे वाच्यता होत नाही, किल्ले आहेत पण त्यांचं महत्त्व या ठिकाणी कोणाला समजत नाही। अशा प्रकारे लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी आपले किल्ले का असावे, त्यांचं महत्त्व काय आहे हे महत्त्व पटवून देण्यासाठी या प्रतिष्ठाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। त्या संदर्भात या ठिकाणी उपस्थित असलेले आपले सगळे या प्रतिष्ठानचे सदस्य यांचं मी सर्वात आमच्या चौतुरवाडी कट्ट्यातर्फे स्वागत करतो आहे। तसंच या ठिकाणी चौतुरवाडी कट्ट्यातर्फे सगळे आपले जमलेले ग्रामस्थ यांनाही मी हे स्वागत करतो आहे। आज या ठिकाणी पावसाचं बरंच सावड होतं, पण घाई गडबडीत हा कार्यक्रम तुम्ही पुढे नेलात आणि आजचा या मुहूर्ताला तो एक सुरुवात झाली आहे। एक पावसाने पण निसर्गाने पण आपल्या चांगल्या प्रकारे म्हणजे सोय केली आपली आणि या ठिकाणी ही किल्ल्याची योजना या ठिकाणी केलेली आहे। या ठिकाणी हा मुरुड जंजिरा किल्ला या मित्रमंडळाने मोरिया ग्रुप मार्फत हा केलेला आहे। या ठिकाणी बाल गोपाळ वगैरे आणि महिला यांनी मोठ्या प्रमाणे म्हणजे सुरुवातीपासून सफाईपासून ते सगळं हा किल्ला म्हणजे तयार करण्यापर्यंत त्यांनी ही सगळी मदत केलेली आहे। हा किल्ला, हा जंजिरा मुरुड किल्ला हा सिद्धींच्या म्हणजे निजामशाहीतील हा किल्ला, तो किल्ला शिवाजी महाराजांनी जिंकता आला नाही। संभाजी महाराजांनी बरेच प्रयत्न केले पण कोणालाही तो जिंकता आलेला नव्हता, कारण का त्याची जी तटबंदी जी होती ती तटबंदी भरपूर मजबूत अशा प्रकारची होती। म्हणजे मजबूत म्हणजे काय, ते स्थापत्यशास्त्र म्हणून जे आहे अभियांत्रिकी, त्या स्थापत्यशास्त्राच्या अंतर्गत याची तटबंदी केलेली असल्यामुळे तो भेदून जाणं कोणाला शक्य नव्हतं। त्यामुळे हा किल्ला तसाच सुंदर अशा प्रकारचा आहे। वेळी म्हणजे जसा वेळ मिळेल तसे प्रत्येक जण या ठिकाणी येऊन बसतात आणि विकासाच्या दृष्टिकोनातून चौतुरवाडीचा किंवा गावाचा विकास कशा प्रकारचे होईल किंवा कुठे काय चाललं आहे, आपण काय केलं पाहिजे, या चांगल्या चांगल्या गोष्टी या ठिकाणी केल्या जातात आणि तशा प्रकारचे प्रत्यक्षात आणल्या जातात। आणि खळा चौतुरवाडा खळा आहे आपण कारण काय, पूर्वीच्या काळी इथे शेती होती आणि त्या ठिकाणी भात मारणे वगैरे अशा प्रकारचे खळे करीत। आता आम्ही काही कुणग्याने तुमच्या कसे घराकडे कुणग्याने खळी करतो तसे पहिली खळी करीत, त्यामुळे भात मारणं मळणी घालणं या सगळ्या गोष्टी पूर्ण वाड्याचा खळा झाला संपूर्ण वाड्याचा आणि एक जमण्याचं एक ठिकाण। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। भक्ती भक्ती आज माऊली युवा प्रतिष्ठानच्या वतीनं चालू वर्षी ही आमचा पहिलाच प्रयत्न असा होता
ॲक्च्युली ही जी संकल्पना आम्ही राबवली त्याच्या मागे उद्देश एवढाच होता की आजपर्यंत आपण बघतोय की दिवाळीच्या ह्याच्यात थोडंसं जे पारंपरिक आपले ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून आपण कुठेतरी दूर जात होतो. नरकासूर सारख्या ज्या स्पर्धा आहेत, स्पर्धा वाईट नाही, नरकासूर करणं देखील चांगलं असतं, परंतु नरकासुरामध्ये जो खर्च होतो, जो वेळ आपला वाया जातो आणि त्याच्यानंतर एका दिवसात आपण त्याला जाळून टाकतो, ह्या ज्या गोष्टी होतात त्याच्याऐवजी काहीतरी वेगळं करावं ह्या उद्देशाने ही स्पर्धा आम्ही ह्या ठिकाणी घेतली होती. आणि जी किल्ले बनवणे असेल किंवा रांगोळी किंवा पणत्यांची आरास किंवा आतला जो आकाशकंदील आहे या गोष्टींची मुलांमध्ये म्हणा किंवा तरुण वर्गामध्ये आवड निर्माण व्हावी आणि ह्याच्यानंतर रेडीमध्ये दिवाळीचं वातावरण म्हणजे ठिकठिकाणी अशा प्रकारचे जर कट्टे झाले तर भविष्यात खूप चांगल्या प्रकारे आपल्या रेडीमध्ये ह्या दिवाळीची संकल्पना ही मोठ्या प्रमाणात रुजेल आणि त्याचा खूप चांगला फायदा आपल्याला होईल. दुसरी गोष्ट अशी असते की आपला जो हा कंदील असतो किंवा ही कट्ट्याकडचं जे वातावरण असतं ते फक्त दिवाळीपुरतं न राहता आपण बघतोय की आपण जत्रेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करतो. त्यामुळे ही जी मेहनत आपण घेणार आहोत, जो खर्च करणार आहोत, त्याचा फायदा आपल्याला चांगल्या प्रकारची जी पॉझिटिव्ह एनर्जी जी निर्माण होते ते जत्रेपर्यंत ही सगळी ऊर्जा आपल्याकडे राहू शकते. त्या उद्देशाने ही कन्सेप्ट आम्ही राबवली होती. तर आज आम्ही आता 3 ठिकाणी अशा प्रकारचं परीक्षण केलेलं आहे. सगळ्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा उत्सव आम्हाला पाहावयास मिळाला आणि आज तुम्ही ह्या चौतुरवाडीच्या वतीने जी आयोजन या ठिकाणी केलं ते बघून धन्य वाटलं की आम्ही जी कन्सेप्ट राबवली ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण रुजवलीत आणि ती समजून घेऊन त्या प्रकारे आपण हे सगळं केलेलं आहे. 1-2 दिवस पावसाच्या अडथळ्यामुळे हे जे परीक्षण होतं ते लांबलं होतं, पण तरी देखील पावसाचा हा सगळा व्यत्यय टाळून आपण सगळ्यांनी मेहनत करून हा सगळा जो माहोल आपण निर्माण केला त्याबद्दल माहुली युवा प्रतिष्ठानच्या वतीनं मी सगळ्यांचे आभार मानतो आणि पावसाने देखील सहकार्य केले त्याचेही आभार मानून अशाच प्रकारे पुढच्या वर्षी देखील काही वेगळं जर कॉन्सेप्ट आम्ही आणला, ह्याच पद्धतीत वेगळी थीम दिली तर त्यामध्ये देखील आपण भाग घ्यावा एवढं सांगून मी थांबतो. धन्यवाद. जंजिरा हा किल्ला रायगड जिल्ह्यात स्थित आहे आणि तो महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीला पडतो. तो किल्ला खूप मजबूत आहे कारण इतकी वर्ष तो समुद्राच्या प्रचंड लाटा झेलत आहे आणि तो किल्ला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांनी जिंकण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो किल्ला ताब्यात आला नाही. तो किल्ला एकमेव किल्ला आहे जो महाराजांनी खूप कष्ट करून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला. धन्यवाद. आभार मानतो. असेच कार्यक्रम राबवायचे आणि त्याचे आम्ही सहभाग घेतो. काहीतरी अजून पण बरं आमच्या पुढे पण काय करू शकतो तुमच्याकडनं काय असा संकल्पना एवढी आमचा आवड म्हणून सुधारणा करूची असा तरी पण आमचा आयडिया द्या जेणेकरून पुढे बाबा चांगलं आणि लोकांनी